नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेऊया अद्रकीचा बाजारभाव हाराशीद्वारे व जे शेतकरी बांधव येले त्यांचे बी विचार पुढे व्हिडिओमध्ये ऐकूया। सध्या अद्रकीला मंदी आहे। 2000 रुपये 2500 3000 3000 3000 3500 तीन चले भाई 3500 चल भाई 35 हाँ भैया तीन है क्या बोल 35 सुपर माल 35 चलो भाई 35 दादा 2500 रुपये 3500 35 है क्या ऑर्डर आदमी को है क्या नहीं 35 क्या बोलते हो 35 हो 35 देखो ये तीन है देखो आ रहे लेता कोई है तीन है 35 क्या बोले भाई लिखो एक नगद एक आरिफ लिखो एक ही जी अद्रक आपल्याला दिसत आहे कट्ट्यामध्ये, हिला 3500 बाजारभाव लागला आहे। आपण हाराशीद्वारे बी बघितलं, या ठिकाणी शेतकरी बांधव येत होते, त्यांनी ही अद्रक आणली होती। त्यांच्याकडून आपण पुढे जाणून घेऊया अद्रक विषयी माहिती। 1500 बोलते हो 1500 माल अच्छा है ना, और कौन सा लेते 15 बोलते 15 बोलते भैया 15 बोलते भैया 1500 रुपये निस्ता 1500 1500 बोलते यारी पे बोलते भैया हो काम बोलो 15 बोलते क्या 15 हाँ भैया बोलते माल अच्छा है ना रही आओ बोलो दो बोलो आओ भाई साहब बोलो 1600 रुपये आरपी करो 35 भगवान 35 चौधरी या ठिकाणी आपलं ही जी कट्ट्यामध्ये अद्रक दिसत आहे, हिला 3500 बाजारभाव लागला आहे। सध्या अद्रकीला मंदी आली आहे। कमीत कमी बाजारभाव आहे 1000 रुपये। जो साडव्याचा माल आहे 10 रुपये किलो, व जो हा सुपर माल दिसत आहे आपला नवीन मशीन क्लीन, हिला 3500 बाजारभाव लागला आहे। व आपल्याला ही जुनी अद्रक दिसत आहे, या ठिकाणी हिला 3000 बाजारभाव लागला आहे। सध्या अद्रकीला मंदी आली आहे। या ठिकाणी आपण नुकताच बीडद्वारे जाणून घेतला अद्रकीचा बाजारभाव। सध्या अद्रकीला मंदी आहे व प्रत्यक्ष शेतकरी बांधव येईल या ठिकाणी, त्यांनी अद्रक आणली होती। त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण थोडक्यात अद्रकविषयी, आजचे बाजारभावाविषयी माहिती। पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा। आपलं नाव दत्तात्रय लक्ष्मण कोरडे, राहणार दरेगाव, पण आम्ही इथं मळ्यामध्येच राहतो शेतामध्ये। आणि अद्रक तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये अद्रक लावली? अद्रक आम्ही समजलं मी 30-35 गुंठे अद्रक आहे आपली। तर सड लागल्यामुळं चाली काढणं थोडं तर काही असा चांगला माल थोडा बरा विकतो आणि सड लागेल माल तर 1000 रुपये क्विंटलच आहे। सडच्या मालला काय आहे? 1000 रुपये क्विंटल।
सड लागेल. तो चांगला माल ते सुपर माल सुपर माल 3,000च्या आतच आहे. 3,000 3100 बसला आहे. जुना माल बी नवा माल बी नवा माल काय भाव आहे? हेच जुना नवा एकच भाव आहे. माग जवळपास एक महिन्या अगोदर 7-6 हजार 8 हजार भाव आहे आपल्याकडे. नाही 8,000 गेलीच नाही ते. माग 1-2 महिन्या अगोदर तेव्हा ते भाव होते. तेव्हा माल बी नव्हते ना लोकांच्या. आता सड लागली तर सगळे लोकच आणायला लागले तर मग ते भाव कमी होऊन गेले खूपच. सगळेच आणायला लागले तर सडमुळं आवक वाढली आणि त्याच्यामुळे भाव कमी झाले. कमी झाले. सड म्हणजे खूपच लोक सडा लागले तर मग आणूच राहिले लोक. माझ्या मनात कोण एकच थोडेफार कवत नाही. 2 पैसे वसूल झालेले बाबा लोकांना वाटतं. पण मग ते इथं भाव खूप कमी झालेले. बरं एकरी आपला खर्च किती येतो आद्रकीला? जरा बियाणं घरचं नसतं तर आणि घरचं जर बियाणं नसेल तर खूप खर्च येतो. म्हणजे बियाणं जर भाव जर बियाण्याला चांगला जर असला 10चा भाव जर असला तर मग अद्रक आपल्या मनावर आहे. समज किती लावायची काय लावायची. जर 1 एकर कधी लावायची त्याला 10 क्विंटल बियाणं लागतं. 1 लाखाचं बियाणंच झालं त्याला. बाकी दुसरा खर्च बी तो समज 2-1 लाख रुपये लागत. 1 एकरच कधी लागवड करायची असली तर हा सगळं आलं मग त्याच्यामध्ये छटच. बियाणं घरचं असेल तर बियाणं घरचं असेल तर मग खर्च कमी लागतो थोडा. 50,000 रुपये लागत आहे. तरी शेणखत बी घरचं जर असलं तर. बरं आद्रकीला कमीत कमी किती भाव पाहिजे आपला अद्रक करायला पुरण? अद्रकीला कमीत कमी 10चं तरी भाव पाहिजे तेव्हा अद्रक करायला पुरतो. हां तिला खर्च लई ना अद्रकीला. खर्च खूप येते. साडव्याचाही प्रॉब्लेम दिला. हां सडवा जर कधी लागला तर मग तर पायच कामच नाही. ते सडवा कधी लागला तर मग अद्रक येतच नाही. थांबतच नाही सडवा. काही टाका तुम्ही किती औषध सोडा सडवा थांबतच नाही. बरं अद्रक पीक कसं वाटतं तुम्हाला? अद्रक पीक बरं आहे पण सडवा लागलं तर मग काहीच बरं नाही. ती अद्रक कसं आहे होती जाग्यात लय मोठी पण मग सडवा लागल्यावर काहीच खरं. बरं जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे त्यांना दादाला तुम्ही काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे अद्रकीची जेणेकरून त्याला सडवा लागणार नाही? तुम्हाला औषधं कधी सोडले आपण तर नाही लागू शकत. थोडं थांबतं थोडंच कंट्रोल होतं काहीतरी चांगले कधी औषध. हां थोडं कंट्रोल होतं त्या औषधानं ते. आणि उजूक मग औषधाची पॉवर संपली उजूक सुरुवात होती त्याची जरा नाही पण मशागत कशा प्रकारे केलं पाहिजे? बियाणं कशा प्रकारे घेतलं पाहिजे आपण जेणेकरून सडवा कमी लागत? मशागत चांगली केली आपण तर वावर बी खराब कशा प्रकारचा वावर पाहिजे? खराब म्हणजे डबल वावर आपलं एकाच वावर जमतं का? नाही डबल जमत नाही अद्रक. बरं या ठिकाणचे शेतकरी आहे त्यांनी आपलं खूप छानपैकी माहिती दिली. पण तुम्ही आता एक जाता शेतकरी बांधवांना कशी मशागत केली पाहिजे अद्रकीने जेणेकरून शेतकऱ्याचा खर्च कमी होईल व तिथे शेतकऱ्याला अद्रकीला जो साडवा लागणार नाही कसं त्यानं मशागत केली पाहिजे? आपले म्हणजे शेती जी आहे ना तो खूप म्हणजे अशी तळलेली पाहिजे शेती. नांगाट करून घ्यायची. नांगाट केल्याच्या बाद आपण त्याच्यात शेणखत टाकून घ्यायचं. शेणखत टाकून घेतलं त्याच्यात पाळी आणून घ्यायची. पाळी रोटा मारून घ्यायचा. मग नंतर पाळी आणायची आणि मेमध्ये लागवड करायची आणि लागवड करायची अद्रकीची. जमीन कशी पाहिजे त्याला? जमीन म्हणजे अशी हे पाणी साचणारी नाही पाहिजे. अशी उतारी जमीन पाहिजे. अशी याची म्हणजे निपाळ्याची जमीन पाहिजे. आणि त्याच्या करताना चांगली जमीन चांगली अद्रक आणि मे मध्ये लागवड करायची. बरं या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली जेणेकरून जे नवीन शेतकरी बांधव असते त्यांना काही माहीत नसतं. पण त्यांनी थोडक्यात सांगितलं की जमीन कशी असावी व आजचे बाजारभाव. सध्या अद्रकीला मंदी आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.